मानवतेचा धर्म करा, सकल जीवावर प्रेम करावे, सकल जीवावर प्रेम करावे, प्रेम करावे इतके प्राण्या, प्रेम करिता प्रेम उरावे, प्रेम करिता प्रेम उरावे। बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय। सत्संगतजी प्रेमाने बोला, गणंकारजी। आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरूची कृपा झाली आणि आज या भक्तीचं दान सेवा सत्संग नामस्मरणाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या जीवनामध्ये तो योग प्राप्त होत आहे। आज तुम्ही आम्ही गीताच्या माध्यमातून विचाराच्या माध्यमातून त्या सद्गुरूचं गुणगान गातोय, कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुंदर असा योग भक्तीचा प्राप्त झालेला आहे। कारण भक्ती करत असताना प्रत्येक वेळी प्रत्येकालाच भक्ताला वाटत असतं की माझ्या जीवनामध्ये जितका काळ नामस्मरण ज्यादा करता येईल तेवढं मी करू शकतो आणि त्या नामस्मरणाच्या माध्यमातून तुमचा आमचा भवसागर पार होऊन जाणार आहे। म्हणून साधू संत सांगतात की नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला। नवे नवे दुसऱ्या बाजूने सांगितले की कलियुगी उद्धार हरीच्या नामे। मग नामस्मरणाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही आज सद्गुरूचं गुणगान गात आहोत आणि सद्गुरूचं गुणगान गात असताना प्रत्येक वेळी समयाला आज अवतार ह्या भूतलावरती आले आणि त्या समयाला त्या समर्थ सद्गुरूंना जे जे साधक शरण आले त्यांना सद्गुरू कृपा करून ते ईश्वराची अनुभूती करून तो नाममंत्र दिला। प्रत्येक वेळी युगानुयुगे ही सद्गुरू त्या भक्ताला शरण आल्यानंतर ते नामस्मरण देत असतो आणि त्या नामाच्या माध्यमातून त्या साधकाचा भवसागर पार होत असतो। मग आज तुम्ही आम्ही विचार करत नाहीये, त्या नामाच्या माध्यमातून दया निर्माण होते, त्या नामाच्या माध्यमातून परमात्मा माझ्या अंगसंग आहे ही भावना प्राप्त होते। मग आज युगदृष्टा आज सद्गुरू सुदीक्षा महाराज आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्या आणि त्यांनी देखील तो तारक मंत्र दिला की तुही नंकार मैत्री शरण हा मैनू बक्षलो, की हे ईश्वरा मी तुला शरण आलो आहे आणि तू मला माफ कर। हा मंत्र दिला आणि ह्या मंत्राच्या माध्यमातून हे साधुसंत तो मंत्र घेऊन आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या भक्तीचा आनंद घेत आहेत। मग आज तुम्ही आम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अनेक प्रकारची नामं घेतली जातात। म्हणून साधुसंत सांगतात की बाबा रे, हे नामस्मरण तुमच्या आमच्या जीवनामध्ये भवसागर पार तरुण जाण्यासाठी आजपर्यंत जेवढे हे अवतारी पुरुष होते त्यांनी नामाचा आधार घेतला आणि या नामस्मरणाच्या माध्यमातून मनामध्ये परमात्म्याला हृदयामध्ये बसवून सतत त्याचा ध्यास लावून हा भवसागर पार करून गेले। मग ते नाम समर्थ सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने ज्या ज्यावेळेस समयाला जे ही जीवात्मे शरण गेले आणि शरण घेण्याच्या
बदल्यामध्ये आत्मज्ञानाच्या माध्यमातून त्या साधकाला ते ब्रह्मज्ञान दिलं. म्हणून आमच्या अवतारवाणीमध्ये देखील अवतारसिंग महाराज सांगतात की नामधन ज्या पाशी नाही अंती पश्चाताप तया, नामधन ज्या पाशी नाही रडूनी घालवतो समया, नामधन ज्या पाशी नाही लोभी तो अहंकारी, नामधन ज्या पाशी नाही पापी तो या संसारी, नामधन ज्या नाही दरिद्र्याचा तो भागी, नामधन ज्या पाशी नाही चांडाळ तो अशेष हतभागी, नामधन ज्या पाशी नाही बहुजन्मांचा तो रोगी, नामधन ज्या पाशी नाही क्षणोक्षणी दुःखे भोगी, अवतार म्हणे गुरुपासूनी नाम अमृत सेवन केले, संत जनांच्या चरण धुळीने आपले जीवन सार्थ केले. त्या नामाच्या माध्यमातून त्या भक्ताचं जीवन सार्थकी होतं. तुम्ही आम्ही तो वाल्याकोळ्याचा प्रसंग देखील तुम्ही आम्ही आज आधार घेतो. कारण वाल्याकोळी ज्यावेळेस जंगलामध्ये जो जो येत होता वाटसरू, त्या वाटसरूला लुटून त्याच्याकडून संपत्ती घेऊन प्रत्येकाला तो असं करत करत त्याने 7 रांजण भरले होते. मग असेच नारदांची फेरी त्या जंगलामधून चालू असताना नारदांना त्यांनी पकडलं आणि पकडल्यानंतर नारदाने सांगितलं की माझ्याकडे बाबा काहीच नाही तुला द्यायला, मी तर साधू फकीर आहे. तर त्यावेळेस त्यांना विचारलं गेलं की बाबा रे, हे तू कोणासाठी करतोय? मग वास्तविक पाहता वाल्याकोळीला विचारलं गेलं की नाही, म्हणले माझा घरी बायको मुलं सर्व काय आहेत आणि मग त्यांच्यासाठी हे कर्म करतोय. तर त्यांना त्या वाल्याकोळ्याला विचारलं गेलं की बाबा रे, हे सगळं करतोय त्याच्यामध्ये तुझे सर्व घरचे सहभागी आहेत का? त्या पापामध्ये सहभागी आहेत का? तर त्यावेळेस वाल्याकोळी म्हणले का नसणार? नाही म्हणले, तू घरच्यांना एकदा विचार की मी जे हे करतोय त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी आहात का? त्यावेळेस नारदाला तिथं बांधून ठेवलं गेलं आणि वाल्याकोळी तडक घरी गेला आणि बायकोला विचारू लागला, मुलांना विचारू लागला की मी जे हे दरोडे घालतोय लोकांना मारून तुम्हाला हे धन आणून देतोय, ह्याच्यामध्ये पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का? तर त्याच्या पापामध्ये आई वडील मुलं बाळं बायको कुणीही सहभागी व्हायला तयार नव्हते. त्यांना स्पष्ट सांगितलं की हे जे तुम्ही कर्म करताय ते कर्म तुम्हालाच भोगावं लागणार आहे. मग वाल्याकोळी तडक माघारी नारदांना शरण आला आणि शरण आल्यानंतर नारदांच्या चरणावरती लोटांगण घेतलं की आता मला ह्याच्यातून मुक्त होण्यासाठी काय करावं लागेल. मग वास्तविक पाहता त्यावेळेस तारक मंत्र दिला नारदांनी आणि मग त्या तारक मंत्राच्या माध्यमातून वाल्याकोळीचा वाल्मिक ऋषी झाला आणि ते नामस्मरण करून करून शेवटी त्यानं त्या जोरावरती रामायण सारखा महान ग्रंथ लिहिला गेला आणि त्याच्यानंतर रामायण घडलं. मग आज तुम्ही मी विचार करूया, आज नामस्मरण करत असताना प्रत्येक वेळी समर्थ सरगुण जो निर्गुण निराकार ईश्वर त्या साधकाला प्राप्त करून दिलेला असतो, त्याला अंगसंग पाहून उठता बसता नामस्मरण केलं तर त्या भवसागर पार होऊन जातो. मग आज तुम्ही आम्ही विचार करूया, आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये नामस्मरण करत असताना प्रत्येक वेळी तुम्ही आम्ही विचार करत नाही की सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सांसारिक कर्म करत असताना ह्या ईश्वराचा इतका विसर पडतो.
की सतत त्याला काम आठवतं, सतत कर्म आठवतं, सतत संसार आठवतो. परंतु आज हे साधू संत सांगतात की बाबा रे, त्या एकनाथी भागवत या पवित्र ग्रंथामध्ये पाप आणि पुण्य ह्या विषयावरती निरूपण, उद्धव श्रीकृष्ण संवाद त्यांना सुंदर निरूपण केलेलं आहे की बाबा रे, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जेवढेही नामस्मरणाच्या व्यतिरिक्त माझे क्षण जातात, त्या पापांचा डोंगर माझ्या जीवनामध्ये प्राप्त होतो. मग आज हे नामस्मरण तुम्ही मी किती काळ घेतो, आणि जोपर्यंत क्षणोक्षणी त्या गोष्टीचा विचार करणार नाही, तोपर्यंत तुम्ही आम्ही त्या गोष्टीचा समर्थ सद्गुरूच्या कृपा आशीर्वादानं ते नामस्मरण जे प्राप्त झाले ते भवसागर पार करण्यासाठी सदोदित घेण्याची आवश्यकता आहे. परंतु अवतार सिंग महाराज देखील सांगतात, एक दोन ना नाही चुकला हा सारा संसार, देवाची तर ओळख नाही करती नामाचा उच्चार, मनमार्गाने निज बुद्धीला मार्गी उलट्या लाविले, तरे तरेच्या घडून मूर्ती कैक देव करून बसले, चंद्र सूर्य ज्याने बनवले दीप तयाला दाखविती, सुगंध ज्या स्वामीने बनवला धूप तया पुढती, कर्मकांड अंधारा माझी चाल आंधळा कारोबार. मग वास्तविक पाहता अवतार सिंग महाराज आमचे सांगतात की बाबा रे, हा आंधळा कारोबार चाललेला आहे. एक दोन नाही तर सारा संसार चुकलेला आहे. ईश्वराची ओळख नाही, आणि जोपर्यंत ईश्वराची ओळख नाही तोपर्यंत ते नामस्मरण कुणाचं घेणार, कोणत्या ईश्वराला आठवणार. आणि त्या निर्गुण निराकार ईश्वर ज्यावेळेस साधकाच्या जीवनामध्ये प्राप्त होतो ते त्यावेळेस ते नामस्मरण दिलं जातं, आणि त्या नामस्मरणाच्या माध्यमातून त्या साधकाचा भवसागर पार होत असतो. मग आज समर्थ सद्गुरू त्याचं लक्षण सांगितलेलं आहे की बाबा रे, समर्थ सद्गुरू हा प्रेम त्याच्याकडे असते, सहनशीलता असते, नम्रता असते, आणि दैवी गुण संपूर्ण त्या सद्गुरूकडे असतात. आणि त्या सद्गुरूच्या माध्यमातून जेही साधक त्याला शरण येतात, आणि शरण येण्याच्या बदल्यामध्ये प्रत्येक साधकाला निर्गुण निराकार ईश्वराचा साक्षात्कार करून देतो, दर्शन करून देतो. तोच समयाला अवतार असतो. मग आज ह्या कलियुगामध्ये सुदीक्षा महाराज आज अवतरित आहेत. जेही साधक त्यांना शरण येत आहेत, त्या शरण येण्याच्या बदल्यामध्ये प्रत्येकच घटकाला ते ब्रह्मज्ञान देऊन तो भवसागर पार करून प्रत्येक व्यक्ती आज त्या भक्तीचं सुख भोगत आहे. तरीसुद्धा आज प्रत्येक निरकारी संत महात्मा युगानुयुगे ह्या नामस्मरणाच्या माध्यमातून तरुण गेले, आणि आज हे निरंकारी संत महात्मे की बाबा रे, तुम्ही ज्या भक्तीच्या माध्यमातून भक्ती करताय ते नामस्मरण मनाला वाटेल तसं करताय, परंतु जोपर्यंत समयाला अवतार आहे आणि त्या अवताराला शरण जाऊन जे नामस्मरण, जो तारक मंत्र प्रभू रामचंद्रांना मिळाला, श्रीकृष्ण परमात्म्याला मिळाला, ज्ञानेश्वर माऊलींना मिळाला, निवृत्तीनाथांना मिळाला, जनाबाईंना मिळाला, मीरामाईला मिळाला, तो तारक मंत्र सद्गुरूकडून प्राप्त होत असतो. आणि आज ह्या कलियुगामध्ये सुदीक्षा महाराज तो नाममंत्र देत आहे की त्विनंकार मै तेरी शरण हा मैनू बक्षलो, की निरंकार प्रभू तू एक आहेस आणि मी तुला आता शरण येतोय, आणि त्याच्या बदल्यामध्ये मला क्षमा कर. ही क्षमा याचना तो तारक मंत्र समर्थ सद्गुरू देतात. मग आज प्रत्येक वेळी प्रत्येक सज्जन असा विचार करतोय की काय गरज आहे, बघूया नंतर,
तरुणपणी संसार करून घेऊ आणि ज्यावेळेस मोकळा वेळ मिळेल त्यावेळेस भक्ती करू. परंतु आमच्या अवतार सिंग महाराज सांगतात की बाबा रे, गेला समय न येई हाती अनुताप होईल अंती, निरोप येता यमदूताचा नयन तुझे भरून येती, इष्ट मित्र जे असती सारे तुझ्या कामी ना येती, नाती गोती सारे सोयरी तुला ना सोडू ना शकती, सद्गुरू येईल कामी अंती आणि कशाचे काम नव्हे, अवतार हिशोब मागे भक्तांचा यमराजाचे काम नव्हे. जे ज्यावेळेस तुझ्या आयुष्यामधून तो क्षण निघून जातील आणि ज्यावेळेस हा भवसागर पार करण्याची वेळ येईल, तुझा ज्यावेळेस अंतिम क्षण येईल, ते त्यावेळेस यम प्रत्यक्ष विचारेल की बाबा रे, तुला कोण सांगायला आलं होतं का निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून घे. तर त्यावेळेस केवळ माझ्याकडून वेळ गेलेला असतो. मग आज त्या गोष्टीची आठवण निरंकारी संत महात्मे करतात की बाबा रे, ते नाम तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्या. त्या नामाच्या माध्यमातून आत्तापर्यंत सगळ्यांचा भवसागर पार झाला. मग आज समर्थ सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने नामदेव महाराजांचा जर इतिहास घेतला तर त्यांनी विठ्ठलाची भक्ती केली, परंतु ज्यावेळेस समर्थ सद्गुरू त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाले त्यावेळेस सद्गुरूचा जय जयकार केला. कारण समर्थ सद्गुरू ज्यावेळेस भूतलावरती येतात त्यावेळेस साधकाला तो तारक मंत्र देऊन प्रत्येकाला निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून देत असतात. आणि आज समयाला तसं पाहायला गेलं तर अनेक संप्रदायांचा गलबला आहे, अनेक संप्रदाय आहेत आणि त्या संप्रदायाच्या माध्यमातून साधकाला नेमक्या कोणत्या मार्गाने जायचं आणि काय प्राप्त करायचं ह्या गोष्टीमध्ये तो साधक भ्रमित झालेला आहे. वाडवडिलांना सांगितल्याप्रमाणे, आजी आजोबांना सांगितल्याप्रमाणे, सामाजिक ज्या रूढी परंपरा आहेत त्याप्रमाणे तो आज भक्तीमध्ये तो अडकलेला आहे. आणि जोपर्यंत असा त्या भक्तीच्या योग्य मार्गावरती घेऊन जाणारा संत महात्मा जोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत त्याला भक्तीमध्ये, ज्या भक्ती परमात्म्याची करतोय, ईश्वराची करतोय, देवाची करतोय, चिंतन करतोय, मनन करतोय, नामस्मरण करतोय, परंतु ती भक्ती योग्य दिशेने चालली का? जोपर्यंत ज्या परमात्म्याला जाणलेला आहे, ज्या परमात्म्याची अनुभूती करून घेतलेली आहे, असा संत महात्मा त्या साधकाच्या जीवनामध्ये आल्यानंतर तो केवळ त्या सद्गुरूकडे घेऊन जाऊ शकतो आणि त्याचा भक्तीचा निचोड आहे, तो भक्तीचा भवसागर आहे, तो पार करून नेऊ शकतो. मग तुम्ही आम्ही विचार करूया, प्रत्येक वेळी साधू संत देखील सांगतात की अवतार सिंग महाराज देखील सांगतात, ग्रंथ पुराणे पहा वाचुनी मागील साधू संतांचे, सद्गुरूनेच बदलून टाकेले लेख तयांच्या नशिबाचे. मग आज अवतार सिंग महाराज सांगतात की बाबा रे, की ग्रंथ पुराण तुम्ही पहा वाचून, की सद्गुरूच्या माध्यमातूनच त्या साधकाचे लेख बदलून टाकले आणि त्याच्या जीवनामध्ये परमात्मा प्राप्त झाला. मग आज प्रत्येक वेळी युगानुयुगी हे निरंकारी संत महात्मे आज सांगतायत असं नाही. ज्या ज्यावेळेस युगाला ह्या भक्तीविषयी योग्य मार्गावरती आणण्यासाठी प्रत्येक वेळी त्या संत महात्म्यांनी प्रत्येक वेळी त्या भक्त मंडळींना तो शाश्वत मार्ग प्रत्येक वेळी समजून दिला गेला. मग आज तुम्हाला वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये देखील खरा परमात्मा, खरा भक्ती मार्ग प्राप्त व्हावा, ईश्वर माझ्या जीवनामध्ये जाणीव प्राप्त व्हावी, मला तो परमात्मा प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर जरूर निरंकारी सत्संगाच्या माध्यमातून त्या परमात्म्याची अनुभूती करून दिली जाते. समयाला सद्गुरू सुदीक्षा महाराज आज अवतरित आहेत. प्रत्येकालाच वाटत असते की माझ्या जीवनामध्ये परमात्मा प्राप्त व्हावा, देव प्राप्त व्हावा, त्यासाठीच भक्ती केली जाते. परंतु अनेक ठिकाणी तो भ्रमिक अवस्थेमध्ये अडकल्यामुळं त्याला योग्य मार्गदर्शन करणारा संत महात्मा जीवनामध्ये येत नाही. आणि आज खरंच तसं पाहायला गेलं तर
निरंकारी संत मंडळी प्रत्येक वेळी अनेक गावामध्ये जाऊन तो एक ब्रह्म उपदेश की आपण तरलो ते नवल आणि कुळे उद्धार द्विजयांची, की आमच्या कुळाचा उद्धार झालेला आहे, परंतु इतरांच्या कुळाचा देखील उद्धार व्हावा त्यासाठी हे संत महात्मे वेळोवेळी अनेक गावामध्ये अनेक शहरामध्ये प्रत्येक वेळी हे संत महात्मे आज ह्या जगाला आवाज देत असतात. परंतु माया इतकी ठग आहे की त्या भक्ताला त्या मायेमध्ये अडकून टाकते. म्हणून आमच्या अवतार सिंग महाराज देखील सांगतात की माये माझी भुलून पराण्या विसरून गेला तू दातार, जाईन काही अंती संगे इथेच राहील हा संसार, सगळे सोयरे सारे स्वार्थी तुझ्या कामी ना येती, आपत काळ कळेल तुझला, पाठ कशी ते फिरविती, देई सात जो कठीण समयी, साधू केवळ उपकारी, अवतार म्हणे संताविन आहे, स्वार्थी ही दुनिया सारी. की अवतार सिंग महाराज सांगतात की बाबा रे, तुझ्या जीवनामध्ये खरा मित्र कोण असेल तर संत महात्मा आहे. कारण तो केवळ निर्गुण निराकार ईश्वराच्या प्राप्तीपर्यंत तुला नेण्यासाठी मदत करतो आणि तो सत्संगाच्या माध्यमातून तुला ह्या परमात्म्याबरोबर निर्गुण निराकार ईश्वराबरोबर जोडत असतो. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये खरी गरज आहे की आम्ही कोणत्या संप्रदायामध्ये भक्ती करतो ह्याला महत्त्व नाही, परंतु माझ्या जीवनामध्ये तो परमात्मा प्राप्त झालाय का ह्या गोष्टीचे आकलन करण्याची गरज आहे. मग आज प्रत्येक वेळी हे निरंकारी संत महात्मे गावोगावी जाऊन तो जगाला उपदेश करत असतात की बाबा रे, आमच्या जीवनामध्ये परमात्मा प्राप्त झाला, आमच्या जीवनामध्ये सद्गुरूच्या माध्यमातून ते नाम मिळालेले आहे. या नामाच्या माध्यमातून आम्ही सतत ह्या परमात्म्याला निर्गुण निराकारला उठता बसता आठवत आहोत आणि आठवण्याच्या माध्यमातून आमचं जीवन सुंदर झालेलं आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की बाबा रे, आमच्या जीवनामध्ये तो देखील तो परमार्थ यावा, आम्हाला देखील ते नाम प्राप्त व्हावं, तर जरूर या निरंकारी मिशनच्या संत महात्म्याला विचारा की तो नाम आणि नामी आमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल का. निरंकारी संत महात्मे संत हा दयाळू असतात, परोपकारी असतात, उपकारी असतात. ते संत महात्मे तुम्हाला योग्य दिशेनं त्या भक्ती मार्गामध्ये मार्गदर्शन करतील आणि त्यांच्या जीवनामध्ये जे भक्तीचं सुख प्राप्त झालंय ते भक्तीचं सुख ते तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून देतील. मग आज त्या गोष्टीची गरज आहे की मला ती गोष्ट हे संत महात्मे जे सांगतायत ती शास्त्राच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातून, आत्मसाक्षात्काराच्या माध्यमातून ती गोष्ट जोपर्यंत तुम्ही आम्ही तंतोतंत मी जी भक्ती करतोय ती योग्य आहे की अयोग्य ह्या ग्रंथांचा सार आणि निरंकारी महात्मे या निरंकारी सत्संगमधून जे ब्रह्मज्ञान देतात, जो ईश्वर प्राप्त करून देतात, तो शास्त्रामध्ये लिहिलेला आहे. तो शास्त्र प्रचितीच्या माध्यमातून, आत्मप्रचितीच्या माध्यमातून आणि गुरुप्रचितीच्या माध्यमातून जोपर्यंत तुम्ही आम्ही डोळसपणे त्या गोष्टी शिकून घेणारा नाही, जोपर्यंत निरंकारी संत महात्म्यांच्या तुम्ही आम्ही जवळ येणारा नाही, तोपर्यंत जे संत महात्मे सांगतात की बाबा रे, की खरंच जो निर्गुण निराकार ईश्वर आहे तो मला प्राप्त होऊ शकतो का, माझ्या जीवनामध्ये देखील तो साक्षात्कार होऊ शकतो का. जर असं वाटत असेल तर जरूर ह्या निरंकारी संत महात्म्यांच्या जवळ या आणि त्यांना विचारा की बाबा रे, त्या परमात्म्याविषयी तुम्ही जी ओरडून सांगताय तो आम्हाला प्राप्त होईल का, आमच्या जीवनामध्ये तो साक्षात्कार होईल का. तर जरूर हे निरंकारी संत महात्मे सद्गुरूच्या चरणावरती अरदास करतील, विनंती करतील आणि तुम्हाला त्या सत्संगमध्ये जोडून केवळ भक्ती काय आणि भक्तीच्या माध्यमातून परमात्मा कसा प्राप्त होतो
ह्या गोष्टीची रीत तुम्हाला समजून देऊन त्यांच्या जीवनामध्ये निर्गुण निराकार परमात्मा प्राप्त झालाय, तो तुमच्या जीवनामध्ये देखील प्राप्त करून देतील. फक्त गरज आहे त्या निरंकारी संत महात्म्यांना भेटण्याची. त्यांच्या जीवनामध्ये जो परमार्थ प्राप्त झालाय, परमात्मा प्राप्त झालाय, तो कसा प्राप्त करून घेतला ही जर रीत विचारली तर जरूर ते संत महात्मे तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत जोडून त्यांच्या जीवनामध्ये जे भक्तीचं सुख प्राप्त झालंय, जर तुम्हाला वाटत असेल की आमच्या जीवनामध्ये देखील ते भक्तीचं सुख प्राप्त हवं तर जरूर ह्या संत महात्म्यांना विचारा. आणि हा भवसागर पार करून जाण्यासाठी केवळ समयाला सद्गुरू आज अवतरित आहेत. जेही सज्जन सद्गुरूच्या चरणावरती येत आहेत त्यांचा भवसागर भक्तीचा सहजपणे पार होऊन जात आहे. तर सद्गुरू अरदास करतो की ज्याही भाविक सज्जनाला ती भूक लागलेली असेल परमात्म्याच्या भेटीविषयी, त्या संत महात्म्यांना त्या भक्ताला तुम्ही कृपा करा आणि त्या आत्मदर्शन करून त्यांचा देखील भवसागर पार करून जाऊ द्या. प्रेमाने बोला. धन्यंकारजी.